लोकसभा और विधानसभा चुनाव के बाद अब महानगर पालिका चुनाव का बिगुल बजने वाला है। ऐसे में फिलहाल पिंपरी चिंचवड शहर के पूर्व नगर सेवक और पालिका चुनाव में रुचि रखने वाले सभी लोग मैदान में उतरते नजर आ रहे हैं। अपने वार्ड में विभिन्न प्रकार की तैयारियों में लगे हैं। मतदाताओं से संपर्क करने और बसों से देव दर्शन के लिए भेज रहे हैं। शिवसेना उद्धव बाला साहेब ठाकरे के युवा शहर अध्यक्ष चेतन महादेव पवार चिंचवड विधानसभा वार्ड नंबर 25 से आगामी नगर निगम चुनाव लड़ने जा रहे हैं। वे इसकी तैयारियां जोर शोर से कर रहे हैं। वो पिछले कई वर्षों से पुनावले और तथवड़े में सामाजिक कार्य कर रहे हैं। स्थानीय नागरिकों से भी नजदीकी संपर्क है। इसी पृष्ठभूमि में आज सुबह 2000 से अधिक लोगों को बस से तुलजापुर दर्शन के लिए रवाना किए, ताकि पुनावले और ताथवड़े के लोग तुलजापुर से मां तुलजा भवानी के मुफ्त दर्शन कर सकें। इस यात्रा को हरी झंडी दिखाकर शिवसेना प्रवक्ता सुषमा अंधारे ने रवाना किया। अजित पवार समूह की प्रवक्ता रूपाली ठोंबरे के साथ साथ शिवसेना उद्धव बाला साहेब ठाकरे समूह के संगठक संजोग वाघेरे भी उपस्थित थे। 16 बसों में नागरिक तुलजापुर तुलजा भवानी माता दर्शन के लिए रवाना हुए। सेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे सन्माननीय पदाधिकारी युवा सेनेचे आदरणीय चेतन अण्णा पवार यांच्या प्रयत्नातून एक अत्यंत कृतिशील आणि सृजनशील उपक्रम इथे राबवला जात आहे। ज्या उपक्रमाच्या अंतर्गत या भागातील सर्व नागरिकांचा आज आई अंबाबाईच्या दर्शनासाठीची एक धार्मिक सहल इथे आयोजित केली जाते। या अत्यंत कृतिशील उपक्रमाच्यासाठी सगळ्या आवर्जून उपस्थित राहिलेले सगळे पदाधिकारी आणि या गावचे सगळे प्रतिष्ठित नागरिक या सगळ्यांचे आम्ही आभारी आहोत। आणि चेतन अण्णांनी जो उपक्रम इथे राबवलेला आहे त्या उपक्रमाला शुभेच्छा देण्यासाठी आणि जे दर्शनाला जाणारे जे सगळे भाविक आहेत या भाविकांना शुभेच्छा देण्यासाठी म्हणून पक्षाच्या वतीने मी इथे उपस्थित आहे। आमच्या सगळ्या पक्षप्रमुखांच्या आणि पक्षाच्या वतीनेही या उपक्रमाला खूप खूप शुभेच्छा देते आणि चेतन अण्णांचे हे उपक्रम उत्तरोत्तर असेच पुन्हा बहरत राहो आणि नवनवीन उपक्रमांचा लाभ या भागातल्या सर्व नागरिकांना मिळत राहो। चेतन पवार हे आमच्या शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या युवा सेनेचे प्रमुख आहेत आणि गेल्या अनेक वर्ष सामाजिक क्षेत्रामध्ये काम करणारे हे व्यक्ती आहेत आणि या भागामध्ये समाजामध्ये जे काही प्रश्न आहेत, समाजाचे जे काही लोकांचे इथले प्रश्न आहेत, स्थानिक प्रश्न आहेत, मग तो स्मशानभूमीचा असू द्यात किंवा पाण्याचा असू द्यात किंवा कुठलाही कार्यक्रम प्रश्न असू द्यात, हा घेऊन त्या ठिकाणी सातत्यानं भांडणारं ही व्यक्तिमत्व आहे। आणि गेल्या अनेक दिवसापासून या भागातील नागरिकांची जी इच्छा होती की आम्हाला देवदर्शन घडून द्या म्हणून, तर चेतन पवार यांच्या नेतृत्वाखाली आज 13 गाड्या या ठिकाणून देवदर्शनाला जातात आणि त्यांची पूर्ण व्यवस्था म्हणजे मी एक बघितलं तर प्रत्येक गाडीमध्ये हे असणं म्हणजे नाश्ता असणं, चहा पाणी देणं किंवा एका गाडीमागं दुसरी गाडी एक त्यांची कार्यकर्त्यांची गाडी आणि एका गाडीमध्ये जवळजवळ 2-3 कार्यकर्ते त्यामध्ये सहभाग असतील आणि अशा या वेगळ्या पद्धतीनं एक ही ट्रिप म्हणजे नागरिकांची महिलांची पूर्ण म्हणजे जबाबदारी घेऊन ही ट्रिप चाललेली आहे आणि अतिशय चांगल्या पद्धतीनं ही ट्रिप नियोजन केलेलं आहे आणि निश्चितच लोकांना त्याचा चांगल्या पद्धतीनं लाभ होईल। आज ज्या कार्यक्रमासाठी आम्ही एवढ्या भल्यापाटे उपस्थित आहोत तो कार्यक्रम जरी ते शिवसेनेचे पदाधिकारी असले तरी चेतन अण्णा पवार आणि त्यांचा मित्र परिवार, चेतन अण्णाची बहीण म्हणून मी NCPची पदाधिकारी जरी असले तरी माझ्या भावासाठी इथे उपस्थित राहिलेली आहे। चेतन अण्णांनी जो कार्यक्रम घेतलेला आहे महाराष्ट्राची कुलस्वामिनी आई तुळजाभवानीचं दर्शन जवळजवळ मला वाटतं 2000 लोकांना त्यांनी आई तुळजाभवानीचं दर्शन त्याच्या दर्शनाची सोय हा उपक्रम घेतलेला आहे। अत्यंत चांगली सोय त्यांनी केलेली आहे। आई अंबाबाईच्या इथं जाण्यापर्यंत बसेस असतील, लोकांना चहा नाश्ता असेल, ही सगळी सोय त्यांनी केलेली आहे आणि आई जगदंबाला
जेव्हा त्याच्या म्हणजे लोक दर्शनासाठी आपल्या कुलस्वामिनीला स्वतःसाठी मागायला जातात, परंतु तिच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी जे माध्यम चेतनांनी तयार केले त्याच्यासाठीही मागतील आणि आम्ही भल्या पहाटे येऊन याला सदिच्छा देतोय म्हणल्यावर माझ्यासाठीही आमच्यासाठीही मागतील अशीच प्रार्थना सगळं भाविक आहेत त्यांना करते आणि सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा देते। इथे उपस्थित असलेल्यांचं खास खरंच अभिनंदन आहे। एवढ्या भल्या पहाटे खरं एवढी लोक जमणं हे फार महत्त्वाचं असतं, पण शेवटी हा सगळा आई जगदंबेच्या भक्तीचा हा सगळा भाव आहे आणि तोच भक्तीचा लोकांना पूर्णपणे जे चांगल्या पद्धतीने उपक्रम चेतनांनी अशाच पद्धतीने नेहमी राबवावा अशा सदिच्छा त्याला देते। ब्युरो रिपोर्ट, VSRS न्यूज, पिंपरी चिंचवड।